समर्थ या ठिकाणी आग्रह धरतात काही वाची. याच्या पुढची एक महत्वाची गोष्ट ते सांगून टाकतात, जे आपल्या लक्षात येत नाही. समर्थ म्हणतात काही वाची चर्चा करी. पुढे भोजन झाली यावरी काही वाची चर्चा करी. एक प्रश्न विचारतो बरं का मी. महानगरातले अत्यंत शिक्षित लोक आहात आपण. वाईट नका वाटू देऊ. थोडंसं वाटलं तर मला हरकत नाही वाटत. फक्त रागावू नका. पण एक प्रश्न मला विचारावा असा वाटतो की आपण कधी आपल्या लहान बालकांना सोबत बसून त्यांच्यासोबत चर्चा करता का? अँड एस्पेशली डू वी डिस्कस व्हॅल्यूज? तशी चर्चा आपण करतो. कुठल्या टॉकीजमध्ये कुठला सिनेमा चांगला आहे, कुठल्या हॉटेलमधला कुठला पदार्थ चांगला आहे, दिल्लीतल्या राजकारणाचं काय चाललंय आणि मुंबईत काय आणि आपल्या नाशकात काय. आपण राजकारणाची चर्चा करतो, आपण फॅशनची चर्चा करतो, आपण खाण्यापिण्याच्या पदार्थांची चर्चा करतो, आपण मनोरंजनाची चर्चा करतो. आपण कधी आपल्या जीवन मूल्यांची चर्चा करतो का? प्रश्न हा आहे. कधीतरी आपण आपल्या बालकांना हे विचारलं का की बाळा परोपकार म्हणजे काय रे? कुणीतरी आपल्या घरी आपल्या मुलांना हा प्रश्न विचारला का की देशभक्ती म्हणजे काय? व्हॉट इज युअर आयडिया अबाउट पेट्रियॉटिझम? काही वाची चर्चा करी. सर्वात महत्वाची गोष्ट मला ही चर्चा वाटते बरं का. ज्या घरामध्ये सदाचाराची चर्चा होते, ज्या घरामध्ये देशभक्तीची चर्चा होते, ज्या घरामध्ये समाज स्थितीची चर्चा होते, त्या घरातल्या मुलांच्या बुद्धीला आपोआप वळण लागतं. बरं, ही जी चर्चा असते ना, ही चर्चा चला आता आपण चर्चा करू असं करण्याची आवश्यकता नाहीये. चहा घेता घेता चर्चा. आजकाल तसाही दिलेला एक फार चांगला शब्द प्रचलित आहे, चाय पे चर्चा. ही मोठी मोठी माणसं जेव्हा त्यांच्या भानगडी बिनसतात एकमेकांशी तेव्हा चहा करतात, एकत्र येतात आणि चर्चा करतात. ती चाय पे चर्चा द्या सोडून आपल्या घरी पण चाय पे चर्चा करता येईल ना. जेवता जेवता एखादा हलका फुलका प्रश्न टाकता येईल ना. अरे असं सुद्धा विचारता येईल की तुम्ही त्याला सदाचाराचं वगैरे रूप देऊच नका, तुम्ही त्याला सरळ रूप द्या जनरल नॉलेजचं. जनरल नॉलेज सगळ्यांना हवं असं वाटतं ना. मग जरा बघा की त्यांच्या डोसक्यात किती जनरल नॉलेज आहे आपल्या संस्कृतीबद्दलचं, आपल्या जीवन मूल्यांच्या बद्दलचं. काय रे अहिंसा म्हणजे काय रे असं सरळ कधीतरी विचारावं की. ग्रंथ वाचण्यापेक्षा किंवा ग्रंथ वाचायला सांगण्यापेक्षा सुद्धा चर्चा अधिक महत्वाची असते बरं का. कारण चर्चेत ना आपली बुद्धी तासली जाते, आपली बुद्धी घासली जाते. हे वाचनातनं नाही घडत. वाचनातनं आपण फक्त आत्मसात करत जातो. बेकनचं एक आणखी वाक्य सांगून ठेवतो, मला लहानपणापासून ही वाक्य फार प्रिय आहे. रीडिंग मेक्स अ फुल मॅन, रायटिंग अन एक्झॅक्ट मॅन, अँड डिस्कशन अ रेडी मॅन. जेव्हा जेव्हा मी चर्चेची बात करतो तेव्हा तेव्हा मला माझे पूज्य पांडुरंग शास्त्रीजी आठवले, यांची मला फार आठवण येते.
माझ्या जीवनात निर्भयता आली ती त्यांच्याशी केलेल्या चर्चांच्या मुळे आली. आणि दादांनी आम्हाला किती स्वातंत्र्य दिलं. अरे व्यास विचार, काय हवं ते विचार. तुम्हाला कल्पना येणार नाही, एकदा तर अशी आमची दोघांची जुंपून गेली. 5 तास ते थांबले नाही, मी थांबलो नाही. 5 hours डिस्कशन मेक्स अ रेडी मॅन. आपल्या प्राचीन ऋषींची पद्धती होती हे आपणाला उपनिषदांच्या मधनं दिसतं. भगवद्गीता हा सुद्धा एक संवाद आहे, प्रश्नोत्तर आहेत ती. आणि जगातला एक अत्यंत मोठा सत्पुरुष सॉक्रेटिस, त्याची तर आपल्या शिष्यांना तयार करण्याची पद्धतच ही होती. त्यानं कधी व्याख्यानं दिलीच नाही. प्लेटोनं त्याचे सगळे डायलॉग्स लिहून ठेवले, अँड दे आर कॉल्ड डायलॉग्स. जस्टिस, एक संपूर्ण पुस्तक जस्टिस वरती. काय, व्हॉट इज जस्टिस? मग प्लेटो काहीतरी उत्तर द्यायचा, त्याचे सहपाठी आणखी काहीतरी द्यायचे. सॉक्रेटिस फक्त ही कुड रेज द क्वेश्चन, द राईट मोस्ट क्वेश्चन. आणि त्याच्यातनं काय होतं, त्या बुद्धीला आपोआप जसं आपण एखाद्या पेन्सिलीला टोक करतो ना, तसं आपोआप त्या बुद्धीला शार्पनेस येत जातो. लहान मुलांना संस्कार देणं याचा अर्थ त्यांना काहीतरी कराग्रे वसते लक्ष्मी पाठ करायला सांगणं इतकंच नव्हे बरं का. त्यांच्याशी चर्चा करणं हा संस्कार देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. कारण त्याला आपोआप विचार करावा लागतो. आणि याच्याकरता आपल्याला प्रश्न उपस्थित करता आले पाहिजेत. मी कुठल्याही नवीन ग्रुपच्या समोर जाऊन बसतो तर त्यांना हेच सांगतो की तुम्ही या तर तुम्ही मला विचारा, नाही तर मी तुम्हाला विचारतो. भाषण नाही करत. लेट अस डिस्कस. स्टीफन कॉवीच्या भाषेत जर बोलायचं तर दॅट इज शार्पनिंग द सॉ. आपली बुद्धी त्यामुळे अगदी तयार होते. समर्थ म्हणतात, काही वाची चर्चा करी. एक आणखी महत्वाची गोष्ट आहे, अशा प्रकारची चर्चा ज्या घरांच्या मधनं चालते ती घरं एकसंध राहतात. याचं कारण या चर्चांच्या माध्यमातून आपोआप जेव्हा विचारांची देवाणघेवाण होते, त्या विचारांच्या देवाणघेणीच्या सोबतच भावनांची पण देवाणघेवाण होते. समोरच्याचं आकलन आपल्याला होतं, आपलं आकलन समोरच्याला होतं. हे सहज गप्पांच्या बंद करता यावं.